हा मेळावा अगदी शॉर्ट नोटीसवर माननीय राजसाहेबांनी बोलवलेला आहे. आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगासमोर 2-2 मीटिंग झाल्या, तिथे काही गोष्टी घडल्या. त्यामुळे हा मेळावा नुसताच बोलवलेला नाहीये. माननीय राजसाहेबांना आपल्याला नक्कीच काहीतरी सूचना द्यायच्या असतील, काहीतरी कार्यक्रम द्यायचा असतील म्हणून हा मेळावा बोलवलेला आहे आणि त्यासाठी मी सन्माननीय राजसाहेबांचे मनापासून आभार मानतो. खरोखर काही गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे. मी स्वतः जी निवडणूक लढलो आत्ताची 2024ची, त्याच्या आधी आपण पाठिंबा दिलेला. आम्ही आमच्या इथे एका बबड्याला पाठिंबा दिला, निवडून आला. तो जो निवडून आला त्यातली गंमत मी सांगतो की माझा जो मतदारसंघ आहे कल्याण ग्रामीण, त्या कल्याण ग्रामीण मध्ये त्यांना 1,51,000 मतं भेटली. जी ओरिजिनल शिवसेना आहे, तिला आपण उभाटा बोलतो, त्यांच्या उमेदवाराला 65,000 मतं भेटली. म्हणजे ही जी काय 80-85,000 मतांची गॅप आली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात, ही गॅप कुठेतरी पुढे कंटिन्यू राहील असं वाटलं. पुढे खरी गंमत झाली. जेव्हा नोव्हेंबरमध्ये आपली निवडणूक झाली त्यावेळेस मतदान जो बाहेर आला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जी ओरिजिनल शिवसेना आहे उभाटा, त्यांच्या उमेदवाराला साधारण 70,000 मतदान झालं, जो फक्त मागच्या लोकसभेच्या उमेदवारापेक्षा त्यांच्या 5,000 जास्त होता. मला 75,000 मतदान मिळालं आणि शिंदे सेनेच्या उमेदवाराला जो जिंकून आला त्यांना 1,41,000 मतं जास्त मिळाली. मी पण हैराण झालो की चला, मला 2019ला 95,000 मतं होती, अँटी इन्कम्बन्सी 20,000 मतं कमी आली असतील. परंतु जी वाढलेली मतदान होतं, लोकसभेला 2,31,000 मतदान झालं, विधानसभेला त्या मतदारसंघात 2,96,000 मतदान झालं. जो 60-65,000 मतदान होता तो वाढलेला पूर्णच्या पूर्ण मतदान त्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाला आणि तो निवडून आला. त्यामुळे ही भयंकर अशी बाब असं होऊच शकत नाही. आम्ही कामं केली, काही कमी जास्त केले असेल, परंतु एवढी चांगली संघटना असताना, एवढं सगळं चांगलं असताना हे झालं का, याचा जेव्हा अभ्यास करायला घेतला, खरं तर या टेक्निकल गोष्टींमध्ये आम्ही जास्त जायचो नाही, परंतु पराभव का झाला याची एक मीमांसा व्हायला पाहिजे. तर आम्ही सुरुवात केली दिवा गावापासून. दिवा शहर इथून माझी पहिली यादी सुरू होती. तर आम्ही याद्या चेक करायला घेतल्या तर त्या यादीत 4-4, 5-5 नावं दिसायला लागली आम्हाला. एका यादीत 5 नावं आहेत जी वेगवेगळ्या यादीमध्ये 12 मध्ये, 15 मध्ये, 17 मध्ये. आणि आता तर आम्हाला एक अशी भयानक गोष्ट समजली की जवळजवळ 1400 मतदार, मी आता ज्या प्रभागात राहतो केडीएमसीच्या, त्या 30 नंबर प्रभागामध्ये 1400 एंट्री मला दिवा गावातल्या अशा मिळाल्या त्या ज्या दुबार झाल्यात. आणि त्यातल्या जवळजवळ 600 ते 700 मतदार मी ज्या गावात राहतो, ज्याचा यादी क्रमांक आहे 352, 53, 54, याच्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 नावं जास्त भरलेली आहेत. मी मागच्या वेळेसही बोललो की आमच्या इथे मला जो मतदान झालं, वाढलेलं मतदान मला 0 मिळालं. त्यामुळे या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. मी काही सॅम्पल पण आणलेले आहेत इथे दाखवायला की अशा प्रकारे 5-5 नावं आलेली आहेत आणि त्याचा सखोल अभ्यास केल्यावर खूप भयानक असं दिसतं. हे बघा, ही 5 नावं, या त्यांच्या याद्या, असं हे गठ्ठा आणलेलं आहे. अजून त्याच्यावर काम चालू आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण बारीक लक्ष ठेवलं तर ही सर्व नावं निघू शकतात. ही सर्व नावं निघाली तर आपले जे ओरिजिनल मतदार आहेत ते मतदानाला येतील. त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला चांगली प्रकारे मतदान होऊन आपला उमेदवार निश्चित निवडून येईल. परंतु हे करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला सर्व याद्या फिल्टर करून घ्यायला लागतील. खूप मेहनत घ्यावी लागेल. जीव तोडून बाबांना मेहनत घ्या. आपल्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि ह्या अशा वातावरणाचा जर आपण फायदा घेतला नाही तर आपला काही उपयोग नाही. मग असे अविनाश दादा बोलले की ही 5-5, 4-4 नावं जे त्याच्या याद्या बनवून ठेवा
आणि आपल्या पोलिंग एजंटकडे द्या, आपले बाहेर पोरं असतात त्यांना द्या. ते बोलले गोंदे आला रे बोला. मी बोलतो पुष्पा आला रे बोला, पुष्पा. कारण माझ्या इथे आमच्या पुष्पाने हे सर्व काम केलेलं आहे. आणि अशा लोकांना जर आपण दमाने ठेवलं नाही की तुम्ही जर असं बोगस मतदान केलं तर तुमचा बोऱ्या बिसरा आम्ही उचलायला सक्षम आहोत, निवडणूक आयोग ही नंतरची गोष्ट. ही दहशत जर आपण ठेवली नाही तर हा असं मतदान होत राहील. मग तो बॅलेट पेपरवर हो का ईव्हीएम वर हो, काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला या मतदार याद्या फिल्टर करताना खूप लक्ष द्यायला लागेल. आपण ह्या लोकांनी काय केलं, मला एक गोष्ट जाणवली ती शेवटचं सांगतो की ह्या याद्या भरताना त्यांनी आपले हक्काचे मतदार काढले बाहेर, त्यांचे बोगस मतदार भरले. आणि समजा एक मतदार आहे, माझे मतदारसंघात बोलत होते की अरे तुझ्या इथे 5-5 हजार वोटला वाटले. मला काही खरं नाही वाटले, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होतं कसं वाटेल. परत परत ती गोष्ट 100% खरी आहे. आणि ती पण मी एक दिवशी पुराव्यानिशी यांना याच्या समोर आणून दाखवीन की यांनी या माणसाला 5,000 दिलेले आणि 5 ठिकाणी मतदान करायला लावलेलं. त्यामुळे हे अशा लोकांवर, अशा बोगस मतदारांवर आपलं लक्ष ठेवायला लागेल. आणि तो लक्ष जर आपण ठेवला नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ देत का ईव्हीएम वर होऊ दे, आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की खूप चांगलं याच्यावर बारीक लक्ष ठेवा. सन्मान्य राजसाहेब आपल्याला माल मसाला मटेरियल लोकांपुढे जायला आपले काय विजयने सर्व देणार, परंतु त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. सणासुदीचे दिवस आता 5-6 दिवसात संपतील, नंतर काय सण नाहीये. आपण जर झोकून ह्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन जर याद्यांवर काम केलं तर नक्कीच विजय आपला असेल. जे मी भोगलंय ते तुमच्या कोणाच्या वाट्याला येऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर ही निवडणूक खूप सिरियसली घ्या. हे आपलं राजकीय भविष्य घडवण्यासाठीची निवडणूक आहे. आणि आपण बेसावध राहिलो आणि असंच होऊ दिलं तर आपल्यासारखे करंटे आपणच असू. त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपण सर्वांनी या मतदार याद्यांवर चांगल्या प्रकारे काम करून आपापले जे BLA किंवा पोलिंग एजंट किंवा बूथ लेवलचे आपले जे सहकारी असतील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. माननीय नांदगावकर साहेबांनी काल फोन करून सांगितलं राजू तुला भाषण करायचे, टेक्निकल गोष्टी मला कमी जमतात, तरी मी माझ्या परीने मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगितला. नक्कीच याच्यातनं काहीतरी बोध घ्याल वर पुढे पक्षासाठी त्याला काहीतरी उपयोग होईल अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.